नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. हे बघा, आता थोडंसं वातावरण बदललं आहे, थोडासा पाऊस येतो आहे, आभाळ येतं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, बऱ्याच जणांना थोडासा घसादुखीचा त्रास होणार आहे, काही जणांना थोडंसं अंगही दुखणार आहे, तापही येणार आहे. आता बरेच जण काय करतील बरं का, थोडासा घसा खवखवला, घसा दुखला की लगेच एक तर मेडिकलमध्ये जातील आणि लगेच अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू करतील किंवा एखादा अँटीबायोटिक घेतील आणि बंदही करतील. आता तुमच्या माहितीकरता सांगतो, हा जो काही घसा दुखणं, घसा खवखवणं ही जी काही गोष्ट आहे ही साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनसाठी तुम्ही जर अँटीबायोटिक घेत असाल तर त्याचा कुठलाही त्याच्यासाठी वापर किंवा त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं जर तुमचा घसा दुखत असेल तर घरगुती उपाय करून बघा, की जसं की गरम पाणी पिणे किंवा आल्याचा चहा घेणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, ह्या गोष्टी करून बघा. आता तुम्ही जर अननेसेसरी अँटीबायोटिक जर घेत बसले ना तर काय होणार आहे, सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याचा एक तर फारसा उपयोग होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं आपले जे काही आतड्यांमध्ये असणारे जे आवश्यक बॅक्टेरिया आहेत तर ते पण मरून जाणार आहेत. त्यामुळं तुमचं जे काही पोटाचं आरोग्य आहे तर ते पण खराब होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अनावश्यक अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स निर्माण होणार आहे. म्हणजे त्या प्रतिजैविकांना पुन्हा ज्यावेळेस खरंच गरज लागेल त्यावेळेस त्यांना रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी तुम्ही विनाकारण अँटीबायोटिक्स घेणं टाळा. डॉक्टरांनी दिलं तर तुम्ही नक्कीच घ्या, परंतु शक्यतो साधं क्रोसिन, पॅरासिटामॉल, गरम पाण्याच्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, आल्याचा चहा या गोष्टी करून तुम्ही तुमचा घसा नक्कीच बरा करू शकता आणि आरोग्यदायी राहू शकता. धन्यवाद.